म्हणतात ना, घाईत गलबला. आज माझ्यासोबत असंच काही झालं होतं, पण त्याआधी आज इतकी सुंदर ऊन पडली होती आणि पिकांनाही सध्या उन्हाची खूप गरज आहे. सानू बघा इथे स्कूलमध्ये जायसाठी किती एक्सायटेड होती. सानूच्या बाबांनी सानूला स्कूलमध्ये सोडलं आणि मी घरात आले. इथे बोरचं जे आहे ताजं पाणी भरून घेतलं स्वयंपाकासाठी आणि झाडांनाही जे आहे ताजं पाणी देऊन दिलं. त्यानंतर जे आहे मी आवरून घेतलं आणि थेट आली किचनमध्ये. आज मला जे आहे नाश्ता करायचा होता. रात्रीचं जे इडलीचं बॅटर होतं त्याच्याच मला इडल्या करायच्या होत्या. सो एका साईडला जो आहे इडलीचा कुकर ठेवून दिला आणि एका साईडला जे आहे सांबाराची तयारी करायला घेतली. इकडे जे आहे कांदा टोमॅटो चिरून घेतला आणि लसण जो आहे तो उबड-खाबड जो आहे तो ठेचून घेतला. कारण याची टेस्ट जी आहे ती नॉर्मल लसणापेक्षा छान येते. त्याच्यानंतर कढईत तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, लसण टाकला, कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि बेसिक असे मसाले टाकले. जे आहे तिखट टाकलं, हळद टाकलं, धनेपूड टाकलं, त्याच्यानंतर गरम मसाला टाकला, सांबार मसाला टाकला, थोडंसं मीठ टाकलं आणि चवेपुरती जी आहे साखर टाकली. खूप असा सांबार टाकला आणि थोडंसं पाणी टाकलं. आमच्या इकडे जे आहे चिंच टाकत नाही कारण मिस्टरांना आंबट गोड आवडत नाही. सो त्याच्यानंतर जे आहे परत गरम पाणी टाकलं आणि छान अशी उकळी आणून दिली. इकडे जे आहे इडल्याही तयार होत्या आणि बघा इडल्या इतक्या छान आणि लुसलुशीत झाल्या होत्या. एकदम मऊ इडली झाल्या होत्या. त्याच्यानंतर जे आहे मिस्टरांना नाश्ता करायला दिला आणि म्हणतात ना घाईत गलबला. तेच आज माझ्यासोबत झालं होतं. सिलेंडर गेलं. इकडे जे आहे मिस्टरांचा नाश्ताही राहिला होता आणि माझा स्वयंपाकही राहिला होता. पण मिस्टरांना म्हटलं पहिले सिलेंडर लावून द्या कारण मला स्वयंपाक अर्जंट करायचा आहे. आम्ही जे आहे हे गॅजेट लावलं पण हे आम्हाला काहीही उपयोगात आलं नाही कारण ते त्यांनी अजिबात सांगितलं नाही की सिलेंडर गेलं की आहे. असो इकडे सानूचे बाबा ऑफिसला जायला निघाले आणि मीही जे आहे नाश्ता करून घेतला कारण मला त्यानंतर जे आहे सानूला स्कूलमध्ये आणायला जायचं होतं. सानूच्या स्कूलमध्ये गेली तर यांना सगळ्यांना बाहेर बसवलेलं होतं आणि सानू जे आहे धावत माझ्याकडे आली आणि आम्ही दोघी जे आहे घरी यायसाठी निघालो. इकडे जे आहे ऑटोत आमच्या मजा मस्ती सुरू होत्या आणि इकडे आल्यावर सानू म्हणते आई बघ यांनी रस्त्यावर शिशी केली आणि आम्ही घरी आलो. असा होता दिवस. बाय.